एकच मिशन नवोदय ऍडमिशन या उपक्रमांतर्गत आज आपण नवोदय गणित घटक 2 मधील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, आपल्याला काही चिन्ह दिलेले आहे. एक्स झेड झेड वाय प्लस एक्स वाय वाय झेड आणि यांची बेरीज केलेली आहे आणि यांची बेरीज येणार वाय 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 आणि वाय ही यांची बेरीज येणार. तर आपल्याला एक्स वाय झेड च्या जागी अनुक्रमे येणारे अंक आहेत. आपल्याला अनुक्रमे म्हणजे ज्या क्रमाने दिलेले आहे त्या क्रमाने आपल्याला कोणते अंक येणार हे शोधायचे आहे. तर आपण आधी लिहून घ्यायचं असं एक्स वाय आणि झेड. आता आपल्याला पर्यायावरून शोधायचं की जर आपण पहिला पर्याय ठेवला तर आपल्याला हे येईल का आपलं उत्तर. तर आपण पहिला पर्याय ठेवून पाहूया. एक्स बरोबर घेतला त्याने अनुक्रमे जर पकडला आपण तर 4, वाय बरोबर 3 आणि झेड बरोबर 0. जर आपण पाहिलं काय वाय प्लस झेड म्हणजे वाय अधिक झेड यांची बेरीज वाय आली पाहिजे. तर मग काय म्हणते 3 आणि 0 यांची बेरीज 3 येणार. तर हो, हे बरोबर आहे एवढं. दुसरं पाहू. दुसरं काय म्हणते झेड आणि वाय यांची बेरीज पण वाय आली पाहिजे. आपली इथे बेरीज काय आली होती 3. तर झेड आणि वाय यांची बेरीज 3च येणार. परंतु यांनी काय म्हटलं एक्स आणि एक्सचीच बेरीज वाय आली पाहिजे. मग जे 4 आणि 4 8 उर आले तर त्यांचं म्हणणं होतं की 3 येणार. पण हे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन पाहूया. दुसरं ऑप्शन म्हणते 2 4 आणि 2. तर पहिल्यांदा आपण पाहूया दोघांची बेरीज. वाय आणि झेडची बेरीज 4 अधिक 2. 4 अधिक 2 किती यायला पाहिजे होते आपल्याला? 4 यायला पाहिजे होते, पण येणार नाही. त्यामुळे दुसरा पर्याय पण चुकीचा आहे. तिसरा पर्याय पाहूया. 3 6 आणि 2. आता यांचं काय म्हणणं आहे वाय आणि झेडची बेरीज वायच आली पाहिजे. म्हणजे वाय आहे 6. 6 आणि 2 याची बेरीज 6च येणार का? तर ही पण येणार नाही. त्यामुळे तिसरं पण ऑप्शन चुकीचं आहे, पर्याय चुकीचा आहे. आता 100% चौथा पर्याय बरोबर असेल. तर चौथा पर्याय आहे एक्स बरोबर 4, वाय बरोबर 8 आणि झेड बरोबर 0. आता पाहू आपण वाय बरोबर किती आहे 8. 8 मध्ये जर आपण 0 मिळवले तर उत्तर 8 येणार का? बरोबर. 0 मध्ये 8 मिळवले तर उत्तर 8च. 0 मध्ये 8 मिळवले उत्तर 8च. आणि महत्वाची गोष्ट एक्स मध्ये एक्स मिळवला तर 8 येते का? कारण वाय पाहिजे आपल्याला. तर 4 मध्ये 4 मिळवले तरी 8च येणार. म्हणजे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. दुसरा प्रश्न पाहूया. 72 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 9 शतक येईल. तर आपण जशी मांडणी केली तशा प्रकारेच उत्तर सोडून घेऊया, प्रश्न सोडून घेऊया. 72 दशकातून तर 72 दशक. दशक म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? दशक म्हणजे 10. 72 दशक, दशकावर एक शून्य राहते. म्हणजे 72 दशक म्हणजे 720. 720 मधून 10 एकक. 10 एकक म्हणजे 10च. तर 10 एकक वजा केल्यास वजा करूया. हे झालं 10 एकक. आता हे वजा करू आपण. तर 0 1 7 म्हणजे 710 एकक येईल. आता काय म्हणतात त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 9 शतक येईल. तर यामध्ये आपण एक्स दशक मिळवू. एक दशक मिळवले असता आपल्याला दशक दिलेला नाही, काढायचा आहे. त्यामुळे आपण एक्स दशक पकडला. मग एक्स दशक मिळवले असता उत्तर 9 शतक येईल. 9 शतक म्हणजे 900. कारण शतकावर 2 शून्य असते. तर आता आपल्याला एक्स दशक काढायचं आहे. तर मग जे 710 आहे हे इकडे प्लस मध्ये आहे. इकडे कशात जाईल? इकडे ते मायनस मध्ये जाईल. म्हणजे पहा एक्स दशक बरोबर 900 वजा 710. यांची वजाबाकी करून घेऊया. 0 मधून 0 गेला 0 राहिले. 0 मधून एक जात नाही, मग इथला हातचा दिला इथे.
10 मधून 1 गेला, 9 राहिले. इथं 8 राहिले, 8 मधून 7 गेले, 1 राहिला, म्हणजे 190. मग 190 म्हणजे किती दशक? 190 म्हणजेच एक्स बरोबर आला, एक्स बरोबर 19 दशक. एक्स बरोबर किती आला? 19 दशक. म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर येईल, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. 5 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्येने गुणले असता येणारा गुणाकार आहे. तर आधी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहून घेऊया. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99,999. परंतु ही संख्या विषम आहे, आपल्याला पाहिजे सम, मग मोठ्यात मोठी पाहिजे, मग एक अंक मागे यायचं, म्हणजे उत्तर येईल 99,998. ही झाली मोठ्यात मोठी समसंख्या 5 अंकी. 2 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्येने गुणले असता, तर आपल्याला 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या माहित आहे. 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे 97. तर यांचा गुणाकार, आता एवढा मोठा गुणाकार करून नाही पाहायचा, तर पहिल्या या एकक स्थानाने या एकक स्थानाला गुणून पाहू आपण. 7 56, म्हणजे एकक स्थानी काय येणार आहे? 100% 6. मग एकक स्थानी 6 असणारा जर पर्याय असेल तर आपलं उत्तर आपल्याला सापडलं. तर एकक स्थानी 6 इथे आहे, यामध्ये नाही, यामध्ये नाही, यामध्ये सुद्धा नाही. जर 2 ठिकाणी असेल तर आणखी थोडं पुढे गणित सोडून पाहायचं, पण इथे एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पहा. 405 गुणेला 47 करण्याऐवजी 405 गुणेला 74 केल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? तर मग आता बरेच विद्यार्थी काय करणार? या दोघांचा गुणाकार करणार आधी, मग नंतर या दोघांचा गुणाकार करणार, आणि मग त्याची काय करणार? वजाबाकी करणार. त्या पद्धतीने सुद्धा उत्तर येते, पण त्याला वेळ लागते. नवोदयमध्ये वेळेला खूप महत्व आहे. त्यामुळे आधी काय करायचं आपण? जर आपण इथं पाहिलं, सुरुवातीला काय दिलं? 405 गुणेला 47, आणि नंतर काय दिलंय दुसरं? तर 405 गुणेला 74. म्हणजे एक लक्षात येते इथं आपल्याला, तर गुण्य सेम आहे. गुण्य काय आहे? सारखेच आहे. गुणक हे वेगवेगळे आहे. तर मग आपण काय करू? गुण्य सेम असल्यामुळे आपण या गुणकांची वजाबाकी करू. काय म्हणते त्यांनी? 74 वजा 47. जर आपण 74 वजा 47 केले तर आपलं उत्तर येईल 27. म्हणजे 27 न इथं अधिक गुणलेलं आहे, इथे 27 न कमी गुणलेलं आहे. आता काय करायचं? तर 405 ला फक्त 27 न गुणायचं. 405 गुणेला 27 म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. म्हणजे कितीने जास्त येईल अथवा कमी येईल. तर काय करायचं? 7 35, 35 5, हातचे आले 3, मग 7 0 0, हे 3 घेतले आपण. 7 चौक 28. आता पहा, 2 पंच 10, 0, हातचा आला 1, 2 0 0 आणि हा 1, आणि 2 चौक 8, 5 3, 8 आणि 1 9, 8 आणि 2 10. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 10,935. आता 10,935 पाहूया आपण. 10,935 पर्याय क्रमांक बी. आपण इथपर्यंतच गणित सोडून सुद्धा उत्तर काढू शकतो. 935 हे पुढचं सोडवलं जरी नाही आणि 935 3 अंक निघाले तर आपण 935 एकाच ठिकाणी आहे, तेव्हा तसं जरी केलं तरी उत्तर निघणार पर्याय क्रमांक बी. उच्च काठिण्य पातळीच्या प्रश्नामधील शेवटचा प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न काय म्हणते पहा. 6,363 भागेला 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? तर पहा, आता इथे त्यांनी आधी काय केलं? 6,363 याला त्यांनी काय केलं? याला आधी 9 ने भाग दिला आणि याचं उत्तर येईल काहीतरी. आता काय म्हटलं त्यांनी? तर भाजक 2 ने कमी केला. तर हा आहे भाज्य आणि हा आहे भाजक. तर हा भाजक 2 ने कमी करू. तर वजा 2 जर केले तर भाजक होईल 7. तर 6,363 यालाच जर आपण आता 7 ने भागले तर याचं उत्तर किती येईल ते पाहू. आणि त्यामधील काय करायचं आपल्याला?
तर भागाकार कितीने वाढेल? तर हा भागाकार कितीने वाढणार हे आपल्याला पाहायचं आहे. आधी वरचा भागाकार करू आपण. 9 7 63. 6 घेतले खाली भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला. 63 झाले. 9 7 63. म्हणजे पहिला जर भागाकार आहे मूळ भागाकार तर तो आहे 707. आता इथे भागाकार करू. 7 9 63. 7 ने 6 ला भाग जात नाही मग शून्याचा भाग दिला. 7 9 63 म्हणजे उत्तर आलं इथं 909. तर भागाकार कितीने वाढला? पहिल्या पूर्वीच्या म्हणजे मूळ भागाकारापेक्षा नवीन भागाकार कितीने वाढला? तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आलेल्या उत्तराची वजाबाकी करावी लागेल. 909 वजा 707 यांची जर आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर येईल 202. आपल्या सर्वांच्या सरावासाठी 2 सराव प्रश्न देत आहे. सरावासाठी प्रश्न. पहिला प्रश्न आहे 1 ते 10 पर्यंत समसंख्येची बेरीज 1 ते 10 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी जास्त आहे? तर हे आपल्याला उत्तर काढायचं आहे. दुसरा प्रश्न आहे 3x अधिक 5 समसंख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती? आपल्याला इथे सुद्धा खाली पर्याय दिलेले आहे. हे 2 उदाहरणं आपण सर्वांनी सोडवायचे आणि कमेंटमध्ये उत्तर पाठवायचे आहे. अशाच प्रकारचे सराव उदाहरणं सोडवण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.